मंडळी, मी आज बनवणार आहे ब्रोकोलीची भाजी। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। मी इथं घेतलेली आहे ब्रोकोली अशा पद्धतीने आपला ब्रोकोलीचे फोडी बनवून घ्यायच्या आणि स्वच्छ पाण्याने ब्रोकोली आपल्याला धुवून घ्यायची। आणि मी इथं धुवून घेतल्याच्या नंतर एक 5 मिनिटे ना पाण्यामध्ये उकळून घेतलेले आहे। आपल्याला पूर्णपणे शिजून नाही द्यायची, 70% शिजवायची। अशा पद्धतीने मी इतर शिजून घेतलेली आहे। आता चला आपण याचा मसाला पाहूया। मी इथं घेतलेला आहे खोबरं, धने आणि 2 लवंग घेतलेले आहेत, 2 मिरे घेतलेले आहेत आणि आपल्याला केशपत्ता घेतलेला आहे, त्याचे बारीक बारीक तुकडे। तेलामध्ये ना खोबरं आणि खडे मसाले आहेत ना तळून घ्यायचे तर पहा अशा पद्धतीने, आणि याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची। मीडियम साईजचे 2 कांदे, एक मोठा टोमॅटो आणि लसूण अद्रक याच्या बारीक तेलामध्ये ना तळून घेतलेला आहे। आपल्याला या मसाल्याची ना पेस्ट बनवून घ्यायची। खोबरं, धने, खडे मसाले अशा पद्धतीने मी अगोदर बारीक करून घेतलेले आहेत। ते बारीक करून घेतल्याच्या नंतर टोमॅटो, कांदा हे पण त्याच्यामध्ये टाकून सर्वांची पेस्ट बनवून घ्यायची। अशा पद्धतीने मी इथं बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे। आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, पाणी टाकून पेस्ट बनवून घ्यायची। मी इथं ठेवलेली आहे कढई गरम करायला, त्यामध्ये मोठा 1 चमचा तेल घालून घ्यायचं। तेल आपल्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता। तेल इथं गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायची मोहरी तडतडली की जिरे टाकून घ्यायचे आणि जे आपण मसाला बनवला होता ना ग्रेव्ही, ती आपल्याला इथं तेलामध्ये टाकून घ्यायची। मिक्स करून घेऊया। आता आपण हे मसाले आहेत ना तेलामध्ये भाजून घेतलेले आहेत, पण परत आणखीन आपल्याला इथं तेल सुटेपर्यंत छान अशी ग्रेव्ही बनवून घ्यायची। मी घेतलेले आहेत सुके मसाले, कांदा लसूण मसाला घेतलेला आहे 1 चमचा, गरम मसाला घेतलेला आहे, थोडीशी हळद घेतलेली आहे, लाल तिखट घेतलेला आहे आणि थोडासा मटण मसाला घेतलेला आहे। आपल्याला सर्व मसाले आहेत ना इथं असे त्याच्यामध्येच टाकून घ्यायचे। अशा पद्धतीने हे मसाले जर टाकले ना आपल्या भाजीला आहे ना मस्त अशी तरी येते। काय तर ग्रेव्हीला आहे ना आपल्या मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि आपला मसाला सुद्धा छान परतलेला आहे। आपण जे आता ब्रोकोली ना शिजवून घेतली होती ते आता आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची, व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। घट पातळ आपल्या आवडीनुसार बनवू शकता, पाणी आपल्या आवडीनुसार घालायचं। पाणी तर घालणार आहे 1 ग्लास पाणी। चवीपुरतं मीठ घालून घेऊया। थोडीशी कस्तुरी मेथी घालून घ्यायची याच्यामध्ये आणि आता मीडियम गॅसवरती ना एक 3 ते 4 मिनिटं छान अशी आपण भाजी शिजवून घेऊया। मस्त अशी इथं भाजी आपली शिजलेली आहे, पाहू शकता किती मस्त अशी भाजी झालेली आहे आणि तरी सुद्धा आलेली आहे। थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया। मस्त अशी इथं भाजी तयार झालेली आहे ब्रोकोलीची। कसं वाटलं माझा इथं व्हिडिओ नक्की मला कमेंटमध्ये सांगा। आणि माझा व्हिडिओ जरी आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।